श्रद्धा ही माणसाला जगण्याचं बळ देते, आत्मविश्वास देते आणि महाराष्ट्र हे तर श्रद्धेचं माहेरघर। एकीकडे महाराष्ट्रात चंद्रभागेच्या तीरी पांडुरंग उभा ठाकलाय, तर दुसरीकडे देवीची 3.5 शक्तीपीठ जगण्याचं बळ देत आहे। असाच भक्ती रसाला साजेसा चित्रपट गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झालाय आणि तो म्हणजे लिजंड्स मूवीज इंटरनॅशनल प्रस्तुत आई तुझा आशीर्वाद। अरे बाळा, तू इथे तिथे भ्रमिष्ठासारखा का फिरत आहेस? मी तुझ्या पाठीशी उभी आहे, का काळजी करतोस? शुभम भवतु। या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर आणि पद्मविभूषण पंडित जसराज यांनी मराठी चित्रपटात एकत्र गाण्याचा योग जुळून आलाय। अरुण नलावडे, रेखा बडे, शरद पोंक्षे, मिलिंद गवळी यांच्या या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका आहेत। पंडित जसराज यांचे पुत्र शारंगदेव पंडित हे पहिल्यांदाच चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरलेले आहेत आणि या चित्रपटाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय व्ही शांताराम यांची कन्या आणि पंडित जसराज यांची पत्नी मधुरा जसराज यांनी। कमाल, तिच्यावर भार नको टाकूस तू, त्याचे कर्मभोग आहेत, त्याला भोगावेच लागणार ना। म्हणजे काहीतरी झालंय ना काहीतरी। हे बघ, आई महालक्ष्मी आहे, त्याचं रक्षण करील। कथा अशी एका सामान्य माणसाचीच कथा आहे की जो गरीब म्हणजे खूप कष्ट करून आयुष्यामध्ये आपला मार्ग काढत जातो आणि त्या मार्गावरती चालत असताना त्याला काय काय अडचणी येतात आयुष्यात, त्या अडचणींना तो कशा तऱ्हेने तोंड देतो आणि आपला मार्ग काढतो, हाच त्या कथेचा विषय आहे। या चित्रपटात अरुण नलावडे जे अतिशय श्रीमंत आणि खूप फेमस असे बिझनेसमॅन असतात, ते त्याला आश्रय देतात आणि तिकडनं मंगेश कदमचा प्रवास सुरू होतो। आपण स्टेशनला सोडायला आलो आज होय? अरे गण्या दे ना बैलगाडी ना? होय, आज जरा बैलगाडीने आलो होतो। भीक लागली काय तुझ्या आप्पाला? मंगेश, आज मी तुला जी वस्तू देणार आहे ती अतिशय पवित्र आहे, शक्तिशाली आहे। दरवर्षी दिवाळीला वर्षभर पूजा करून जागृत झालेलं श्रीयंत्र आहे। देवीची ही स्टोरी आहे आणि ही अशी नाहीये की फक्त देवी देवी आहे, हे साधारण आपलं आत्ता आजकालचं जे आयुष्य आहे त्यामध्ये देवीचं किती महात्म्य आहे आणि कसं काय एक जीवन, एक पूर्ण फॅमिली रिव्हॉल्व करते त्याच्या भोवती आणि इट इज अबाउट दॅट। दुर्जनांचा नाश करुणी सृजन घडवी तूच काली, दुर्जनांचा नाश करुणी। मी प्रेक्षकांना हेच आवाहन करू शकतो की डेफिनेटली ही एक पूर्ण फॅमिली एंटरटेनर आहे आणि सगळे फॅमिलीमधले लोक बसून एक चांगला मनोरंजन चित्रपट बघू शकतात। तुम्हा दोघांचे पाय सोडून मी कुठे जाऊ का? माझं काय चुकलं?
तुम्हा दोघांशिवाय या जगामध्ये मला कोणाचाच आधार नाही हो. आई महालक्ष्मी आहे, तीच आता तुझं रक्षण करील. असीम श्रद्धेनं वाढणारं मनोबल, समाधान, निर्मळ आनंद ह्याचा प्रत्यय हा चित्रपट बघून रसिकांना येणार आहे. वैभव लक्ष्मी व्रताचं महात्म्य, जगण्याचं बळ देणारं सामर्थ्य मराठी रसिकांसमोर आणून या चित्रपटाने श्रावण महिन्यातलं वातावरण आणखीनच भक्तिमय केलंय. तर आता वेळ झाली आहे निरोप घ्यायची. तर भेटूया पुढच्या आठवड्यात नवीन घडामोडींसकट. तोपर्यंत बाय बाय.